Hello everybody, it's your Zain Inamdar and welcome to my YouTube channel guys. And you are watching this video after 1 year guys, and 1 September 2025 to 1 September 2026 हा माझा प्रवास खूपच चांगला आणि सुंदर होता मित्रांनो, कारण की आज आपला 1 वर्ष पूर्ण होता YouTube चॅनलला आणि मी खूप जास्त आनंदी आहे. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल नाही का. तर मित्रांनो, मागच्या वर्षी 1 सप्टेंबरला आपण फक्त एकच व्हिडिओ पोस्ट केली होती, पण माझं असं मत आहे की 1 सप्टेंबर 2026 ला म्हणजे आज साठे जयंती निमित्त आपल्याला भरपूर व्हिडिओ असे पोस्ट करायचे आहेत. एक व्हिडिओ ऑलरेडी एक मी पोस्ट केलेली आहे, ते जे आहे सिनेमॅटिक व्हिडिओ नाही का, ज्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे की कसे कसे डेकोरेशन केलेले आहे पूर्ण बारामतीमध्ये. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ आपला असणार आहे नॉलेजेबल व्हिडिओ, म्हणजे काही क्वेश्चन्स आहे का मी काढलेले आहेत. तर काही मंडळांचे सिनियर सिटीजन्सला आपण आज भेटणार आहेत आणि त्यांना का आपण आपले क्वेश्चन विचारणार, जेणेकरून आजच्या युवा पिढीला भरपूर असं नॉलेज स्प्रिट व्हायला पाहिजे नाही का. तर विदाउट टाइम वेस्ट करता आपण जाऊया सरळ आता अण्णाभाऊ साठे चौकात. तिथं भरपूर मंडळांचे आपले स्टेज वगैरे लागले, तर तिथं जाऊया, त्यांची भेट घेऊया आणि त्यांचं जो नॉलेज आहे ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचूया. तर लेट्स गो गाईज. आज आपण आहे का नाही, तुम्ही तर बघू शकता, मी इथं आलेलो आहे अण्णाभाऊ साठे चौकात आणि आज आपण आहे का नाही उभे आहेत लहुजी शक्ती सेना बारामती तालुका व शहर. तर या स्टेजवर आपण आहे का नाही उभे आहेत. तर पाठीमागे बघू शकता या मंडळाचे सर्व कार्यकर्ते इथं आहे का नाही उपस्थित आहेत. तर आपल्या या आजच्या जीवनात आहे का नाही असणारे जेवढे पण आहे का नाही अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आहे का जेवढे क्वेश्चन आहे, आपण टॉप 5 क्वेश्चन आपण काढलेले आहेत. तर आज आपण या मंडळाला विचारणार आहे, तर बघूया की आपल्याला काय उत्तर भेटतंय. मला हे सांगा की आपल्या मंडळाची स्थापना कधी झाली आणि अण्णाभाऊ साठे जयंती सादर करण्याचा मेन उद्देश काय? प्रथमतः आपलं लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आपण 2006 पासून अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती आहे आपली, ती साजरा करत आहे. अण्णाभाऊ साठे जयंतीचं कारण म्हणजे आज जे वर्ग जो आहे त्या सगळ्या वर्गाला सामून अण्णाभाऊंनी काम केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जयंतीचं करण्याचं कारण म्हणजे आज महापुरुषाची अण्णाभाऊ साठेंची जयंती 106वी. तर त्या निमित्ताने आज आम्ही संघटनेच्या माध्यमातून लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जातात. वृक्षारोपणे असेल, वह्या पुस्तक शालेय वस्तू वाटप असेल, रक्तदान शिबिर असेल, असे बरेचसे कार्यक्रम लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आज बारामती शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही 2006 पासून सर्व आमची बारामती व शहराची टीम काम करत आहे. 2006 पासून काम करत आहे म्हणजे आता चालू आहे 2026, याचा अर्थ 20 वर्ष कमी नसतात मित्रांनो. तर खूप चांगला उत्तर दिलेलं आहे तुम्ही. आणि चला तर मग काय दुसऱ्या काय पण प्रश्नाकडे का आपण जाऊया. तर बारामतीमध्ये हा कार्यक्रम तुम्ही किती वर्षापासून मनवत आहात, म्हणजे हे कधीपासून काय तुम्ही मनवत आहात आणि सुरुवात पासून आतापर्यंत काय काय बदल तुम्हाला असे दिसले? आज दरवर्षी कार्यक्रम आम्ही करत असतो लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून. मी तुम्हाला सांगितलं तर बारामती शहराच्या वतीने आम्ही ज्यावेळेस कार्यक्रम घेत असतो ना, प्रत्येक वेळेस आम्ही विचारतो की बाबा विद्यार्थ्यांना काय हवंय, त्यांची गरज काय आहे, ती गरजा पूर्ण करतो आम्ही. मग ती कुठल्याही स्वरूपाची असो, जे संघटनेच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करण्याचे सर्वजण आम्ही जी आमची जी टीम आहे बारामती व शहराची, हे सगळे मिळून आम्ही एकत्र विचारात बसून कुठल्या गोष्टीची कमी आहे विद्यार्थ्यांना, ती कमी आम्ही पूर्ण करत असतो. म्हणजे कुठल्या स्वरूपात असं काही सांगू शकत नाही तुम्हाला की त्यांची मागणी कुठली असेल. जशी त्यांची मागणी येईल तसं आमचं काम चालू असतं पुढं. अशा हिशोबात आमचं काम चालू असतं. म्हणजे 2006 ला आपले का नाही स्थापना ही झालेली आहे आणि 2006 पासूनच आपण कार्यक्रम पण साजरा करत आहोत. बरोबर आहे. वा, बहुत अच्छी बात आहे. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया आता. या वर्षाची जयंतीमध्ये नागरिकांना कोणते विशेष कार्यक्रम म्हणजे काय नवीन बघायला भेटणार आहे या वर्षी? आता या वर्षात म्हणजे नवीन बघायला म्हणजे आज 106वी जयंती आहे अण्णाभाऊ साठेंची. आता बारामतीत म्हणजे बारामती तालुक्यात प्रत्येक जण कामाचे एक जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहे. प्रत्येक मंडळ असतं, संघटना असतात, आपापल्या पद्धतीने एक चांगलं समाजात प्रबोधनचे बी कार्यक्रम लागलेले आहेत. बारामतीत प्रबोधन कार्यक्रम होतात, विविध कार्यक्रम प्रत्येक जण घेत आहे, ते सगळं चालू आहे. आपण जसं मला माहिती आहे की मागच्या वर्षी पण आहे का ना आपण खिलाडी नंबर 1 हा सर्वात म्हणजे चांगला वाजणारा साऊंड आपण लावलेला होता.
आणि त्याचे व्हिडिओ पण आहे का ना आपल्या युट्यूब चॅनलवर पहिला पण आहे का ना आपण दाखवलेले आहेत. तर त्याच प्रकारे या वर्षी अजून काही वेगळं करण्याचा प्लॅन? आता आमचा जो आहे, आता कसं आहे, कालांतरा म्हणजे जसा काळ चालू आहे तसं त्या हिशोबाने सगळी तरुण आहे त्या दिशेने चाललेले आहे. आम्ही डीजे लावतो, पण ह्याचा अर्थ असं नाही, त्याच्या माध्यमातून समाज जागरूकता बी करतो आम्ही. अण्णाभाऊ साठेंची गाणी असतात, अण्णाभाऊंचे पवाडे असतात, त्यातून ती प्रत्येक म्हणजे मार्गदर्शन चालू असतं. असं डीजे लावला म्हणजे असं नाहीये की फक्त त्याच्यात गाणीच वाजले, त्यात प्रबोधनाचे बी कार्यक्रम होत असतात. हे बी गोष्टी चालू आहेत आमच्या सर्व. बरोबर आहे तुमचं. तर चला, खूप चांगलं असं उत्तर दिलं मग सर तुम्ही. आता एक अजून एक आपण प्रश्न विचारूया. हा एवढा मोठा कार्यक्रम असतो आणि याच्या पाठीमागे काय करणारे म्हणजे सगळे काम करणारे असतात, पळतात वगैरे नाही का. तर याच्यामध्ये तुम्ही किती दिवसापासून तुमचं का नाही का अशी पूर्ण चालू असतं कार्यक्रम करायचं आपल्याला, किंवा मग बाकीचे सगळे का काम वगैरे असतात, किंवा जयंती लवकर आलेली आहे तर किती दिवस पहिले आपले काम सुरू आता होतं? पहिली गोष्ट सांगायचं माध्यम म्हणजे आज आमची लवजी शक्ती सेना ही जवळजवळ 7 राज्यामध्ये काम करत आहे. 7 स्टेटमध्ये. त्यात आमचे प्रमुख पदाधिकारी आहे बारामती शहर व तालुक्याचे. आमचे अतुल गायकवाड आहे शहराध्यक्ष, अमोल इंगळे आहे ती, आकाश पाटोळे आहेत, रामभाऊ बिसे आहे ती, अमोल बिसे आहे ती, सचिन माने आहे ती. हे सर्वजण ज्यावेळेस आम्ही काम करत असतो त्यावेळेस पुढचं नियोजन आमचं 1 वर्ष अगोदरच असतं. आम्ही असं करत नाही 1 महिना राहिल्यावरती नियोजन करत नाही. पुढचं शेड्यूल आम्ही आजपासून, आज 1 तारीख संपली, 2 तारखेला आमचे सगळे विषय क्लिअर होतात. त्याच्यानंतरच आमच्या 3ऱ्या दिवसापासूनच स्टार्ट असतो आमचा. हे खूप मोठा आहे का नाही, म्हणजे चांगलं आहे तुमच्या सगळ्यांमध्ये का नाही एकी आहे. आणि एकी नसल्यामुळं म्हणजे एकी असलं तरच आहे का ना असला मोठा कार्यक्रम आहे का ना चांगल्या पद्धतीने पार आपल्याला पाडता येतं. तर ह्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आता एकतर कार्यक्रम मी प्रथमतः सगळे जे माझे जे पदाधिकारी आहे यांना मी मनापासून खूप शुभेच्छा देईल. का तर ते एवढे प्रामाणिकपणे आणि तन धन से कार्यक्रम करतात आणि इतके म्हणजे चांगले कार्यक्रम शेड्यूल तयार करतात. असं मी बी त्यात असतो, पण हे माझे सगळे महत्वाचे आहेत, ते बांधव माझे भाऊ आहेत ते सगळे. हे एवढं अतिशय बारामतीत एक चांगल्या प्रकारे काम करतात. तर मी त्यांचं शब्दात म्हणजे असं मी त्यांचं काय म्हणतात ती बोलू शकत नाही, त्याला आभार मानू शकत नाही. त्यांचं शेड्यूल म्हणजे फार दूरदृष्टी असते त्यांची. आम्ही सगळेच त्यात आम्ही गायडन्स करत असतो, तुम्हाला काय हवंय तिथं, जिथं कमी तिथं आम्ही, असं आहे आमचं. म्हणजे टीम वर्क आहे का नाही भरपूर म्हणजे मोठी गोष्ट असते. टीम वर्क नसला ना तर कुठलीच गोष्ट आहे का नाही म्हणजे चांगल्या पद्धतीने करता येत नाही आपल्याला. जर टीम वर्क असला तरच कुठलाही मोठा कार्यक्रम असला तरी आपण का चांगल्या पद्धतीने का पार पाडू शकतो. इथं आहे का नाही आपल्या लहुजी शक्ती सेना यांना का नाही बघून आपल्याला कळतंय. आणि आपला लास्ट क्वेश्चन असा असणार आहे आणि सगळ्यात मोठा क्वेश्चन असा असणार आहे की आपण एवढं वर्ष झालं, 20 वर्ष झालं का सेवेत आहेत, असे आपले मोठे मोठे कार्यक्रम आपण घेत आहेत. तर आजच्या युवा पिढीला तुम्ही का काय मेसेज द्याल याबद्दल? आजच्या पिढीला मी एवढंच सांगेल की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष नुसता संघर्ष करू नका. आज जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा. आज परिस्थिती फार वेगळी आहे मित्रांनो, त्याच्यावर बी लक्ष द्या तुम्ही जरा, की आज आपल्याला काय गरज आहे. आज खरं आपल्याला पुस्तकाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. ह्याच्यावर बी विद्यार्थ्यांनी विचार करायला हवाय. नुसतंच बाकीच्या बी गोष्टीत वायबल होऊन चालणार नाहीये. नक्कीच बरोबर आहे तुमचं. आणि आपले जेवढे आहे का नाही आपण लोकांचेच आहे का नाही थ्रू आपण काढलेले आपले 5-6 आहे का नाही प्रश्न होते जे का नाही चांगल्या पद्धतीने आहे का नाही आपल्याला त्याचे उत्तर भेटलेले आहेत. पण आता आहे का नाही बाकीचे जेवढे आहे का नाही तर मेंबर्स तुम्ही इथं आपल्या बघत आहात तर त्यांना फक्त आहे का नाही 1-2 लाईनीचं मी उत्तर म्हणजे पूर्ण आहे का नाही आपल्या ऑडियन्सला वगैरे पाहिजे. ते म्हणजे आता दादा आपल्या बरोबर नाहीयेत, तर दादांबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तर ते 2-2 आहे का नाही ओळी सगळ्यांनी बोलावे माझी अशी इच्छा आहे. आणि आय होप आहे का नाही सगळे जे बघतात त्यांना पण का नाही आवडेल हे प्रश्न. आज पहिली गोष्ट तर आदरणीय दादा आपल्यात नाहीये. आज जर ते असते तर खूप दादांना बी आनंद झाला असता. 105व्या जयंतीनिमित्त आज दादा बी अण्णाभाऊसाठी जयंतीनिमित्त मुंबईमध्ये वगैरे कार्यक्रमात असतात, शुभेच्छा देतात. आज महाराष्ट्राचं पूर्ण अवघ्या बारामतीचं नव्हे तर महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे दादा गेल्यामुळं, ते कधी ना भरून निघणारं नुकसान आहे. तर दादांनी जे सांगितलं होतं की माझा श्वास हा कधीही थांबणार नाही बारामती, तसं आम्ही इथून पुढे दादाचं कार्य कायम हाती घेऊन ते पुढे नेण्याचा प्रयत्न 100% नाही, 1001% आम्ही पूर्ण करणार. खूप खूप भारी, खूप भारी, मस्त. तुम्हाला काय वाटतं सर दादांबद्दल? काय दादा आम्हाला ऍक्च्युली सांगा, दादा नाव घेतो तर माझ्या अंगावरती शार आले. पण दादा सारखा माणूस आहे ना महाराष्ट्रात पुन्हा येणं शक्य नाही. बरोबर. तुम्ही काय बोलाल? विठ्ठल हरवला.
या बारामतीचा विठ्ठल हरवला, हा देवच हरवला. जे ते असते तर बारामती आणखी जोमानी आणि जास्त प्रगतिशील झाली असते. ज्या विठ्ठलाला दाखवण्याची कल्पना होती ती कल्पनाच आमची बी हरवली. तरी पण ते काही गोष्टी कराव्या लागतात, कारण त्यांनी आताच पप्पूने सांगितल्याप्रमाणे बारामतीचा श्वास थांबला नाही पाहिजे. बारामतीचा श्वास थांबला नाही पाहिजे ही दादाचीच संकल्पना घेऊन आम्ही पुढे चालत आहे. पण आमचा विठ्ठल हरवला. मॅम तुम्हाला काय वाटतं? दादा हा बारामतीचा श्वास होता आणि त्यासाठी अण्णाभाऊ साठे या जयंतीनिमित्त खरंच खंत राहील की अण्णाभाऊ साठे या 106व्या जयंतीसाठी दादा नाहीत आणि ही जयंती कितीही केली तरी अपूर्णच आहे, परंतु दादा हे कायम आमच्या आठवणीत राहतील. हो, आणि दादांनी खास करून महिलांसाठी तर भरपूर काही केले, जसं की एक लाडकी बहीण योजना वगैरे, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? दादा ही लाडका भाऊच होते, परंतु दादा हे नसताना जरा खंतच आहे आणि निशब्द. सर तुम्ही काय बोलाल दादांबद्दल? काय तुमचं? दादा जरी बारामतीमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीला कधी नसले, मंत्रालयामध्ये त्यांची जयंती साजरा करायचे, त्यांचे प्रतिनिधी म्हणून ते त्यांचे सहाय्यक सुनील कुमार मुसरे साहेबांना ते बारामतीमध्ये पाठवायचे की मिरवणुकीमध्ये जावा, तुम्ही अभिवादन करा, बारामतीमध्ये लोकांना जाऊन मार्गदर्शन करा, किंवा जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी ती बारामतीमध्ये त्यांच्या सहाय्यकांना पाठवत होते. दादा हे दादाच होते. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं? आज दादा बारामतीत नसले तरी दादांचा विचार आज सर्व लोकांपर्यंत अख्ख्या तालुक्याच्या माध्यमातून सर्व नागरिक जयंती जर यावेळी थोडी साधेपणाने दादांच्यामुळे साधेपणाने करत आहोत, ही दादाला आमची आदरांजली राहील. सर तुम्हाला काय वाटतं दादांबद्दल? बारामतीची जी प्रगती आहे ते निवड दादांमुळे झालेली आहे. परत प्रगती व्हायला ह्या गोष्टी नाही का टाइमच लागणार. आता झालं एवढं भरपूर झालं. आपण बारामती कराय का नाही, कुठली कसर नाही सोडणार ना आपल्या विकासासाठी. आपण पण तेवढंच झुंजणार ना. दादांचं स्वप्न होतं की बारामती आहे का नाही म्हणजे अमेरिका सारखे बनायला पाहिजे, तर आपण कशाला पाठीमागे थांबणार आहे, नाही का? तर दादांचं स्वप्न पूर्ण होणार. त्यात काय नक्कीच 100%. तुम्हाला काय वाटतं दादा? विकासाचा मॉडेल हा बारामती पासूनच अख्ख्या जगभरात बारामतीचे नाव चर्चा झाली आहे. ओळख ही बारामतीचा विकास ही अख्ख्या जगभरात कसं असतं हे महाराष्ट्रातील तालुक्या जिल्ह्याने याचं अनुकरण करून महाराष्ट्राचं हे नाव उंचावलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. तर खूप खूप धन्यवाद. आणि बाकीचे आहे का नाही जेवढे मेंबर्सने आपल्याला आहे का नाही खूप चांगला आहे का ना मेसेज दिलेला आहे दादांबद्दल आणि अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आहे का ना जेवढी इन्फॉर्मेशन आहे का ना आपल्याला घेता आली तेवढं आहे का ना आपण घेतली आणि खूप चांगल्या पद्धतीने आहे का ना आपल्याला उत्तर भेटलेले. तर खूप खूप धन्यवाद करतो मी लहुजी शक्ती सेना बारामती तालुका व शहर मंडळाला. आणि खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही आय होप व्हिडिओ खूप आवडला असेल तर बाकी तुमचे काही अजून क्वेश्चन्स असतील तर तुम्ही एका मेसेज करून कमेंट करून एका नाही सांगू शकता नक्कीच. तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर भेटूया तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ द्वारे. ओके, थँक्यू सो मच.